बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथे सुरू असलेल्या सांडपाणी नाल्याच्या बांधकामाबाबत गावात चर्चा सुरू आहे. काही ग्रामस्थांचे मत आहे की या कामाचा दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि याबाबत प्रशासनाने पाहणी करावी, तर दुसरीकडे काही ग्रामस्थांच्या मते नाल्याचे बांधकाम चांगल्या गुणवत्तेचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कामाबाबत अंतिम निर्णय संबंधित प्रशासनाने तपासून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिंगणे, तुम्हाला काय म्हणायचं आहे या रस्त्याबद्दल आणि या नाल्यांबद्दल? हे काम ग्रामपंचायतच्या 15 वित्ताकडून झालेले आहे, परंतु यामध्ये कोणतीही गिट्टी सिमेंटचा वापर कमी आणि रेतीचा कमी वापर झालेला आहे. कच्चा मालाचा वापर झालेला आहे. कच्च्या मालाचा एकदम कमी वापर आणि नाली एकदम हलते. नालीला कोणतीही भर नाही. पूर्ण भ्रष्टाचार. ग्रामसेवक, सरपंच, इंजिनियर साहेब आणि ठेकेदार दोघांकडून खूप भ्रष्टाचार झालेला आहे आणि यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे हीच माझी विनंती आहे. तसेच नाली खणताना कोणतेही खोदकाम केले नाही, त्यांच्यात ATM भरले नाही, डायरेक्ट पूर्ण याच्यावर कॉन्क्रीट करून त्याच्यावर नाली बांधलेली आहे. बाबुराव भास्कर वडगावगड. आमच्या नेटे सुपर नाली व्हायलेला आहे, काही टेन्शन नाही. नाली व्यवस्थित बांधलेली होती. नालीचं बांधकाम व्यवस्थित होतं. पूर्णाची रेती नाली बांधकामासाठी वापरली होती. त्यामुळं निकृष्ट दर्जाचं बांधकाम असं काही नव्हतं. खोदकाम करून केलं नाही, तशीच नाली बांधली. निरा एकदम रद्दी काम झालं आहे.